ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर परिसरात वाघाच्या हल्ल्याची थरारक घटना पुढे आली आहे। गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या यमुना बाजीराव मडावी या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आज सकाळी शेत शिवाराजवळील नर्सरीमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। पद्मापूर भुज येथील रहिवासी असलेल्या यमुना मडावी या घरगुती वापरासाठी केरसुणीचं साहित्य गोळा करण्यासाठी गावाशेजारच्या जंगल नर्सरीत गेल्या होत्या। मात्र संध्याकाळ झाली तरी त्या घरी न परतल्यानं कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली। सलग 2 दिवस शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नव्हता। अखेर आज 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह भयानक अवस्थेत सापडला। प्राथमिक अंदाजानुसार वाघानं त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केलं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी वनविभागाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। वनविभागाच्या वतीनं मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ 25,000 रुपयांची सानुग्रह मदत सुपूर्द करण्यात आली असून पुढील तपास अहवालानंतर उर्वरित मदत दिली जाणार आहे। यमुना मडावी यांच्या निधनानं गावात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी व मजुरांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे। प्रशासनानं या परिसरातील नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे।